नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या मेच्या 11व्या हप्त्याबद्दल एक नवीन गुड न्यूज आलेली आहे। तर एक शासनाकडून एक नवीन जी.आर इथे पारित करण्यात आला आहे। तर त्याचबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर तुम्हाला माहिती असेल की लाडकी बहीण योजनेचा जो काही मेचा हप्ता आहे तो अजूनपर्यंत वितरणाला इथे सुरुवात झाली नाही। तर आपण याबद्दल एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत। तर मित्रांनो, आता शासनाकडून म्हणजेच कालची जी 28 तारीख होती, 28 तारखेला संध्याकाळी हा एक नवीन जी.आर आलेला आहे। त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याबद्दल एक गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींना इथे। व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत याच्या आधी आपण एक व्हिडिओ तयार केला होता। त्याचं टायटल होतं लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजेच मेचा 11वा हप्ता कधी येणार, वितरण कधी सुरू होणार, आज की उद्या, असं टायटल होतं मित्रांनो। तर तो व्हिडिओ आपण केला होता, त्याच्यामध्ये आपण अंदाज दिला होता की येत्या 1 ते 2 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्त्याची वाटप होऊन जाईल। तर तशा प्रकारे काही झालं नाही आणि वाटप सुद्धा झालं नाही। तर त्या व्हिडिओवरती बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या होत्या की फेक व्हिडिओ आहे, चुकीची माहिती आहे। तर मित्रांनो, फेक व्हिडिओ आणि चुकीची माहिती कोणती दिली नव्हती। तर आपण माहिती कशी देतो ते समजून घ्या। आता जो काही सरकारकडून जी.आर येतो म्हणजेच शासन निर्णय, जो काही निर्णय सरकार करतं त्याच्याविषयी आपण व्यवस्थित माहिती घेतो आणि तीच माहिती आपण तुम्हाला देतो। आता सरकारने जर ते पैसे टाकले तर त्याच्यात आपली काही चुकी नसते। आपण फक्त वरून आलेली माहिती जी असते ती जशीच्या तशी व्यवस्थितपणे आपल्या सबस्क्रायबर जे काही आपले व्हिडिओ बघणार आहेत त्यांना आपण समजवण्याचा इथे प्रयत्न करत असतो। आणि आज सुद्धा मी जे काही फिक्स तारीख आहे लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याची ती आज देणार नाही आहे, कारण की फिक्स तारीख कोणालाच माहिती नसते। फक्त एक वरून जी.आर आलेला आहे, त्या जी.आर मध्ये कोणती माहिती दिली आहे, अर्थातच लाडकी बहीण योजनेसंबंधित तो जी.आर आहे। तर त्या जी.आर मध्ये जे काही सांगितलं आहे त्याच्यावर अंदाज घेऊन आपण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येईल ते आपण याचा अंदाज बांधत असतो। तर त्याचप्रमाणे आपण सर्व काही माहिती देत असतो, आपण कोणती फेक माहिती देत नाही। जे काही जी.आर आहे तेच आपण दाखवत असतो। तर तुम्ही सुद्धा तो जी.आर वाचू शकता, तुम्हालाही ती माहिती कळू शकते। तर चला मित्रांनो, आता जो काही जी.आर आलाय त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात। काय काय सांगितलंय, कोणती माहिती आहे ती सविस्तरपणे बघून घेऊयात। बघू शकता मित्रांनो, हा जी.आर आहे लाडकी बहीण योजनेसंबंधातील। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत असा हा जी.आर आहे। तर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हा जी.आर करण्यात आलेला आहे। तर इथे प्रस्तावना बघूयात सगळ्यात आधी। तर प्रस्तावनेमध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता, आपण सर्व काही वाचणार नाही आहोत। तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर सदर योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत 21 ते 65 या वर्ष वयोगटातील, तर त्या सर्व पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT द्वारे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येते। तर बघू शकता, फक्त 1500 रुपये रक्कम इथे देण्यात येणार आहे। इथे कोणतीही 2100 रुपये रक्कम सांगितलेली नाहीये। तर बरेच सारे यूट्यूब चॅनल बघत असणार तुम्ही की 2100 देणार आहेत असं म्हणतात, तर 2100 वगैरे काही देण्यात येत नाही। तर इथे फक्त तुम्हाला 1500 रक्कम एवढीच इथे देण्यात येते। तर 2100 जेव्हा होईल तेव्हा सांगण्यात येईल। तर सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीसाठी लेखाशीर्ष दिले इथे। तर त्याखाली उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रुपये 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये 2,984 कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच DBT द्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर याविषयीचा जो शासन निर्णय झालाय तो आता आपण बघून घेऊया। तर सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक तर अंतर्गत सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी रुपये 28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। तर जे काही आपलं 2025-26 वर्ष आहे त्याच्यामध्ये 28,290 कोटी इतका निधी इथे लाडकी बहीण योजनेसाठी त्याची तरतूद करण्यात आली। तर त्यामधून आता 2,984 कोटी रुपये
जो काही आता मेचा 11वा हप्ता आहे त्याच्यासाठी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर बघू शकता आता जो काही मेचा 11वा हप्ता होता त्याच्यासाठी 2,984 कोटी रुपये इतकी शासनाकडून इथे मान्यता देण्यात येत आहे आणि सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे। तर खाली बघूयात, तर आता सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव VPDA प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक दिला आहे। तर त्यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। तर इथे शब्द बघा, तात्काळ कार्यवाही करायला लावली आहे। आता जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचं जे स्टेट बँकेचे अकाउंट आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट म्हणजे तुमचं अकाउंट नाही, तर हे गव्हर्नमेंटचं एक अकाउंट असतं। जी काही योजना असते त्या योजनेसाठी एक स्पेशल अकाउंट असतं। तर त्या अकाउंटमध्ये शासन एक निधी टाकतं आणि त्या अकाउंटद्वारे तिथे अकाउंटला जेव्हा पैसे येतात शासनाकडून, तेव्हा त्या अकाउंटमधून ज्या काही सर्व लाभार्थी असतात योजनेचे त्यांच्या अकाउंटमध्ये DBTद्वारे ट्रान्सफर करण्यात येतं। तर इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर सरकारने इथे सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे काही खातं आहे त्याच्यामध्ये निधी जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। तर आता इथे जे GR निघाला आहे त्याच्याप्रमाणे आता याच्यावरती कार्यवाही होऊन जाईल आणि याच्या अकाउंटमध्ये जेव्हा पैसे येतील त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला जो काही मेचा 11वा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल। तर इथे अशी कोणती फिक्स तारीख इथे देण्यात आली नाही, तर कोणत्या तारखेला येईल असं काही ते सांगितलं नाही, फक्त इथे एवढंच सांगितलं की तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। तर आपण समजून घ्या की जर समजा आता 28 तारखेचा हा GR आहे, तर 28 तारखेला जर GR निघाला आहे तर याच्यावर 29 तारखेपासून जर आपण समजा तर याच्यावर प्रक्रिया होईल। तर 1-2 दिवस इथे जाऊ शकतात, कदाचित आज पण येऊ शकतो, उद्या पण येऊ शकतो। 29, 30, 31 या 3 दिवसामध्ये कधीही जो काही मेचा 11वा हप्ता आहे तो जमा होऊ शकतो। आणि जेव्हा हे जमा व्हायला सुरुवात होईल तेव्हा आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम, त्या त्यांच्या ट्विटर अकाउंट म्हणा किंवा फेसबुक इंस्टाग्रामवरती त्या पोस्ट टाकून देतील, तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल संबंधित माहिती मिळूनच जाईल। परंतु मित्रांनो इथे लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच आहे की इथे शासनाकडून आता तात्काळ कार्यवाही करण्याचा इथे आदेश देण्यात आला आहे। तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांकामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करण्यात यावी। तर ही सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी इथे म्हणता येईल। तर लवकरात लवकर जो काही निधी आहे तो आता जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचं जे संबंधित खातं आहे त्याच्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे आणि तिथे जसा पैसा जमा होईल त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये DBTद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे काही तुमचा आधारला जो बँक अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे इथे जमा होतील। तर अशा पद्धतीचा हा GR होता मित्रांनो। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।